नमस्कार, मी वर्षा नलवडे देशमुख। महाराष्ट्राचे महानिर्णय या विशेष कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत करते। सुरुवातीला पाहूयात एक महत्त्वाची बातमी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कर्जमाफी योजनेतील 50,000ची अट रद्द करण्यात आली आहे। 50,000ची अट काढली, 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जाहीर केलंय। त्यामुळे महात्मा फुले योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांनाही आता 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार अशी फडणवीसांनी घोषणा केली आहे। महात्मा फुले कर्जमाफी योजनेतले जे लोक होते, ज्यांना 50,000 रुपयापर्यंत आपण म्हटलं होतं, त्यांनाही 2 लाखापर्यंत कर्जमाफी झाली। आणि त्यासोबत 3 वर्षातले कुठलेही 2 वर्ष ज्यांनी रेग्युलर भरलेले आहेत ते सगळे लोक याकरता पात्र होतील। पुन्हा सांगतो, पहिल्यांदा राज्य सरकारने हा निर्णय घेतलाय, यापूर्वी कधीही असा निर्णय झालेला नाही। शेतकरी जेव्हा संकटात तेव्हा सरकारने त्यांच्या मागे उभं राहण्याचं काम केलंय। आणि आम्ही नेहमी सांगतो, राज्याच्या तिजोरीवर पहिला अधिकार कुणाचा असेल तो आमच्या बळीराजाचा आहे। त्यामुळे लाखो शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंतचं कर्ज जे आहे ते त्यांचं माफ होणार आहे। राज्यातील शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमुक्ती दिल्याबद्दल शेतकऱ्यांच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचा सन्मान करण्यात आला। मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात हा संपूर्ण कार्यक्रम पार पडला। तर दुसरीकडे याच कार्यक्रमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी आणखी एक मोठी घोषणा केली आहे। 48,000 कोटी रुपयांची वीज बिल थकबाकी माफ करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं। यावेळी सभागृहामध्ये उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांनी टाळ्या वाजवून मुख्यमंत्र्यांच्या घोषणेचं स्वागत केलं। या कार्यक्रमाला प्रमुख मंत्र्यांसह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। की 7.5 हॉर्स पॉवर पर्यंतचं जे जुनं बिल आहे, 48,000 कोटी रुपयाचं जुनं बिल वसूल करायचं आहे। ते 48,000 कोटी रुपयाचं जुनं बिल आम्ही माफ करणार आहोत। मुंबईमध्ये भारत आणि यूके मुक्त व्यापार कराराचा शुभारंभ झाला। या करारामुळे महाराष्ट्राला जागतिक व्यापाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला। तसेच कोल्हापूर, पुणे, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरसह राज्यातील अन्य जिल्ह्यातील उद्योग आणि कृषी उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळेल आणि महाराष्ट्र ग्लोबल ग्रोथ इंजिन ठरेल असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। यावेळी लोकप्रतिनिधींसह उद्योजक आणि प्रमुख मान्यवरांची उपस्थिती होती। आषाढी वारीच्या भक्तिमय वातावरणामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यामध्ये संत ज्ञानोबा आणि तुकोबांच्या पालखी सोहळ्याला भेट देत दर्शन घेतलं। आषाढी वारीमध्ये सहभागी होणं अतिशय सुंदर अनुभूती आहे। महाराष्ट्राच्या या परंपरेतून असीमित ऊर्जा मिळते अशी भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केलेली आहे। वारीमध्ये सहभागी झालेले वारकरी आणि शेतकऱ्यांना सुखी ठेव असं साकडंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विठुराया चरणी घातलं। यावेळी लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती। आषाढी वारीसाठी पंढरपूर सज्ज झालंय। पालखी मार्गावरती ग्रामविकास आणि पंचायत राज विभागाच्या वतीनं उभारण्यात आलेल्या भव्य कमानी या भाविकांचं लक्ष वेधून घेत आहेत। वीणा, पखवाज, टाळ, मृदुंग यांसारख्या वारकरी परंपरेतील प्रतीकांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची छायाचित्रे या कमानींवरती झळकत आहेत। बारामतीमधील कण्हेरीमध्ये दिवंगत नेते अजित पवार पर्यटन उद्यान बारामती आणि देवगिरी ते देवराई नामफलकाचं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं। अजित पवार यांच्या नावानं उभारण्यात आलेलं हे पर्यटन उद्यान निसर्गाशी जोडणारं, पर्यावरण शिक्षण देणारं आणि भावी पिढीला प्रेरणा देणारं केंद्र ठरेल असा विश्वास उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केला। नागपुरातील कृषी प्रदर्शन केंद्राच्या कामाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पाहणी करत सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला। डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शन सभागृह आणि सुविधा केंद्राची मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली आहे। या आंतरराष्ट्रीय केंद्रामुळे नागपूरला कॉन्फरन्सचं प्रमुख केंद्र म्हणून विकसित करता येणार आहे। तसेच शेतकऱ्यांसाठी विविध कृषी प्रदर्शन आणि परिषदांचं आयोजन देखील करण्यात येईल असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय।
महाराष्ट्राचे महानिर्णय या विशेष कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार.